समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। माणसाच्या जीवनात ज्यावेळी मोठे संकट उभे राहते त्यावेळी त्याला स्वतःच्या बापाची आठवण येते, असे मत हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज लोणीकर यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील वडूज येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रतापराव काटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते। हरिभक्त पारायण शिंदे म्हणाले, प्रत्येक मनुष्याने कधीतरी निवांत वेळी स्वतःच्या बापाची आठवण काढली पाहिजे। जीवनात माणूस उभा राहत असताना त्याला नेहमीच वडिलांचा भक्कम आधार असतो। घरात बाप असला की त्या घराकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत होत नाही। यावेळी त्यांनी कैलासवासी प्रतापराव काटकर यांच्या सरपंच पदाच्या काळात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीचाही उचित गौरव केला। कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रताप भैया गोडसे, नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे, नगरसेवक अभय देशमुख, सचिन माळी, माजी सरपंच अर्जुन गोडसे, RN पवार, बाजीराव घारगे, हर्षवर्धन पंडित, दिलीप जाधव, विलास गोडसे, संजय गोडसे, निवास कदम आदीसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काटकर, राजेंद्र काटकर, महेंद्र काटकर, सुशांत काटकर, प्रितेश काटकर यांनी स्वागत केले। मला सांगा, वडूज शहरामध्ये एक छोटंसं कुटुंब असणारं, परंतु एक स्वभावानं वडूजमध्ये हे दादांचं घर, म्हणजे त्यांचे पूर्वज पोपटराव, कैलासवासी प्रतापराव पोपटराव काटकर, पोपटरावनी हे पहिलं घर वडूजात स्लॅबचं बांधलेलं आहे। आणि या घरात म्हणजे आमचे माजी मुख्यमंत्री सुद्धा येऊन गेलेले आहेत या घरातून, असं आहे। आणि विशेषतः या काटकर कुटुंबाचं मी सांगत असतो, वडूजमध्ये काय आदर्श कुटुंब आहेत, त्यातलं एक काटकर कुटुंब, त्यांचे चिरंजीव असतील, आमचं सुशांतचे माझे खूप जुने परिचय आहे। सुशांत आहे, पुन्हा आमचा प्रितेश हे दोन्ही मुलं, म्हणजे त्यांच्या आईसाहेब, सुशांतच्या आईसाहेब आमच्या प्रतापरावांच्या धर्मपत्नी श्रीमती सुनीता प्रतापराव काटकर असतील, सुशांत प्रतापराव काटकर, रोशनी संदीप पाटील ही कन्या रोशनी दिदी, प्रितेश प्रतापराव काटकर, प्रदीप पोपटराव काटकर हे थोरले बंधुराज, राजेंद्र पोपटराव काटकर, महेंद्र पोपटराव काटकर, चंद्रकांत पोपटराव काटकर, असं एक मोठं कुटुंब आहे। आणि त्यांच्या सुनबाई ऋतुजा सुशांत काटकर, सविता प्रदीप काटकर हे भावजय आहेत, संध्या राजेंद्र काटकर, राधिका महेंद्र काटकर आणि चंद्रकांत काटकर यांचं काय क्रांती होईल, असं हे मोठं कुटुंब आहे काटकर कुटुंब। आणि वडोजातले काय प्रतिष्ठित कुटुंब आहेत, त्यामध्ये एक कुटुंब आहे काटकरांचं प्रतिष्ठित कुटुंब। आणि दादांचं आमचं अतिशय जवळीकता, आजारी होते अगोदर, त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं त्यावेळेस आम्ही इथं पाहायला आलो होतो, त्यावेळेससुद्धा दादांनी आग्रहानं त्यांच्या धर्मपत्नीला सांगितलं, महाराज आलेत, महाराजांना जेवाय करा। नेमकं योगायोगानं पुरणपोळीचा मला वाटतं महाराजचा 15 असेल, त्यावेळेस आलो होतो, जेवाय लावलं होतं दादांनी। एक दादांचं विशेष प्रेम होतं गावात, म्हणजे सहिष्णू तुझं
येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.